So hello dear students, good afternoon all of you. In this video we shall discuss the next part of the immune system. Immune systemचा आणखीन एक महत्त्वाचा पार्ट आपण इथे शिकणार आहोत, that is the vaccination. Because for increasing the immunity power, आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा घटक, आपली our body is acting as a immune system. एक प्रकारची इम्युन सिस्टमच आहे. आपण ते पाहिलं, वेगवेगळ्या अक्वायर्ड इम्युनिटी, इननेट इम्युनिटीद्वारे आपण ती पाहिलं. बट द केमिकल फॉर्म ऑफ इम्युन सिस्टीम, बाहेरून एखादा जर केमिकल फॉर्म आपण आपल्या इम्युन सिस्टीमला जागृत ठेवण्यासाठी घेतला तरी सुद्धा आपली बॉडी काही रोगांना, डिसीजला दूर ठेवू शकते. आणि म्हणून दुसरा एक कोणता फॉर्मॅट आहे जी आपली ह्युमन बिईंग वापरतो, व्हॅक्सिनेशन. ते व्हॅक्सिनेशन काय ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. नाउ रिमेंबर गाईज, बिफोर गोइंग टू व्हॅक्सिनेशन, ज्याला आपण लसीकरण म्हणतो, बिकॉज होल वर्ल्ड इज वेटिंग फॉर द व्हॅक्सिन ओव्हर कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सिनसाठी आज सगळं जग वाट पाहिले की कधी येईल व्हॅक्सिन. कारण व्हॅक्सिन इन्क्रीजेस द इम्युनिटी पॉवर, इट अलर्ट्स आवर अँटीबॉडीज, इट स्टिम्युलेट्स आवर अँटीबॉडीज. आपल्या अँटीबॉडीजला स्टिम्युलेट करण्याचं काम व्हॅक्सिन. आजार बरा करणार नाही लेकरांनो. व्हॅक्सिन हे असं औषध असतं जे आपल्या बॉडीमध्ये असलेल्या अँटीबॉडीजला अलर्ट ठेवतं, जागृत ठेवतं, ऍक्टिव्ह ठेवतं. जे इनएक्टिव्ह पडू नये त्यांना ऍक्टिव्ह करण्याचं काम, अँड टू फाईट अगेन्स्ट द पर्टिक्युलर पॅथोजन, त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी त्यांना अलर्ट ठेवण्याचं काम व्हॅक्सिन करतं. आणि म्हणून अशा व्हॅक्सिनसाठी आज जग पूर्ण वाट बघायला कोरोनासाठी. तर व्हॉट इज दॅट व्हॅक्सिन, काय आहे आपण ते बघूया. सो रिमेंबर गाईज, व्हॅक्सिन इज नथिंग बट इट इज द अँटीजेनिक प्रिपरेशन. बघा, शब्दाकडे फार महत्व द्या. अँटीजेनिक प्रिपरेशन. अँटीजेनिक प्रिपरेशन तुम्हाला तर माहिती आहे, अँटीजन म्हणजे बाहेरून येणारा, अँटीबॉडीज म्हणजे आपल्या शरीरातल्या त्याच्या विरुद्ध लढणाऱ्या. मग हे काय आहे, व्हॅक्सिन कुणापासून तयार केले? बाहेरून येणाऱ्या व्हायरसच तयार केलेले, म्हणजे अँटीजन पासूनच प्रिपेअर केलेले. म्हणून व्हॅक्सिन इज ए अँटीजेनिक प्रिपरेशन विच स्टिम्युलेट, जो काय करणार आहे, स्टिम्युलेट करणार आहे, ऍक्टिव्ह करणार आहे. कुणाला? विच स्टिम्युलेट आवर अँटीबॉडीज, विच स्टिम्युलेट द अँटीबॉडीज, और विच स्टिम्युलेट द इम्युन सिस्टीम, विच स्टिम्युलेट द इम्युन सिस्टीम. आपल्या इम्युन सिस्टीमला तो काय करणार आहे, स्टिम्युलेट करणार आहे. कशासाठी? टू फाईट अगेन्स्ट डिफरंट पॅथोजन्स, बाहेरून येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथोजन विरुद्ध फाईट करण्यासाठी, लढण्यासाठी आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करणाऱ्या आणि अँटीजन पासूनच तयार केलेल्या जो रोगाचा व्हायरस एखाद्या पेशंटवर अटॅक करणार आहे त्याच व्हायरस पासून काढलेले. मीन्स इफ सपोज वी आर टेकिंग द व्हॅक्सिन फॉर कोविड डिसीज, कोरोना व्हायरल डिसीजसाठी आपण व्हॅक्सिन घ्यायलो, ते व्हॅक्सिन कुणापासून तयार केलेलं आहे? त्या कोरोना व्हायरस मधूनच काढलेलं आहे, म्हणजे अँटीजन पासूनच प्रिपेअर केलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हटलंय, अँटीजेनिक प्रिपरेशन विच स्टिम्युलेट आवर अँटीबॉडीज, आपल्या शरीरातल्या अँटीबॉडीज, किंवा विच स्टिम्युलेट आवर इम्युन सिस्टीम, आपल्या मधल्या प्रतिकार शक्तीला स्टिम्युलेट करतं, उत्साह देतं त्यांच्यामध्ये. अशा इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करणाऱ्या, अँटीजन पासून प्रिपेअर केलेल्या, आणि जे नंतर भविष्यात फाईट अगेन्स्ट डिफरंट पॅथोजन इन द फ्युचर, भविष्यातल्या वेगवेगळ्या पॅथोजनवर ते काय करणार आहेत, फाईट करणार आहेत. अशा केमिकलला काय म्हणायचं, व्हॅक्सिन. अँड धिस व्हॅक्सिन is given to the patient in the society, and that phenomenon means the administration म्हणजेच application, administration of vaccine to fight against disease, to fight against pathogen, त्या पॅथोजन विरुद्ध लढण्यासाठी जे व्हॅक्सिन ऍडमिनिस्टर केलं जातं सोसायटीमध्ये, सगळ्यांना इंजेक्ट केलं जातं, दॅट प्रोसेस, दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड व्हॅक्सिनेशन, लसीकरण. काय लसीकरण? द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिन टू फाईट अगेन्स्ट द पॅथोजन, दॅट प्रोसेस इज कॉल्ड व्हॅक्सिनेशन. त्याला काय म्हणायचं, व्हॅक्सिनेशन. सो व्हॅक्सिन अँड व्हॅक्सिनेशन.
Now this vaccine, remember guys, this vaccine may be formed of different components from that pathogen. वॅक्सिन कुठून मिळवलं जातं? वॅक्सिन एक लक्षात घ्या, सोप्या भाषेत जर वॅक्सिनची जर व्याख्या करायची झाली, इट इज द इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ अँटीजन. इनॅक्टिव्ह अँटीजन असं सुद्धा तुम्ही शॉर्ट मध्ये म्हणू शकता. व्हॉट इज वॅक्सिन? इनॅक्टिव्ह केलेलं अँटीजन, इनॅक्टिव्ह केलेला व्हायरस, इनॅक्टिव्ह केलेला बॅक्टेरिया, इनॅक्टिव्ह केलेला पॅथोजन, ज्याच्यातली टोटल म्हणजे त्यांना ऍक्टिव्हनेस ठेवलाच नाही त्या पॅथोजन मध्ये, असं केमिकल म्हणजे वॅक्सिन. इनॅक्टिव्ह अँटीजन. आणखीन दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर सेफर फॉर्म ऑफ अँटीजन. सेफर फॉर्म ऑफ अँटीजन. अँटीजन म्हणजे बाहेरून एंट्री करणारा व्हायरस, पण त्याचा कसला फॉर्म? सेफर फॉर्म. सेफर म्हणजे आपल्याला जो इजा करणार नाही जर बॉडीत घेतला तर त्याला म्हणायचं सेफर फॉर्म ऑफ अँटीजन इज कॉल्ड वॅक्सिन. ऑर इनॅक्टिव्ह इन अँटीजन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड वॅक्सिन. ऑर दिस इज द आयडियल डेफिनेशन ऑफ वॅक्सिन अँड दिस इज द वॅक्सिनेशन डेफिनेशन. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिन टू फाइट अगेन्स्ट डिफरंट पॅथोजन्स in the society is called vaccination. Okay. Now, the vaccine is prepared. मग आता वॅक्सिन कुठून मिळवलं जातं? वॅक्सिन इज ऑब्टेन फ्रॉम दॅट पॅथोजन. त्या पॅथोजन पासूनच तयार केलं जातं. मग त्या पॅथोजन मधलं काय घेतलं जातं? द वॅक्सिन. फॉर द प्रिपरेशन ऑफ वॅक्सिन डिफरंट कंटेंट्स आर युज्ड फ्रॉम द पॅथोजन. पॅथोजन मधले वेगवेगळे कंटेंट वापरले जातात. समटाइम द प्रोटीन फ्रॉम दॅट पॅथोजन इज युज्ड, समटाइम शुगर इज युज्ड. कधी कधी त्या पॅथोजन मधली शुगर वापरली जाते, कधी कधी प्रोटीन्स वापरले, कारण बॅक्टेरिया, व्हायरस, वेगवेगळे डिसीजचे वर्म्स आहेत, काही आहेत, तर प्रोटीन्स वापरले जातात. कधी कधी शुगर ते वॅक्सिन तयार करण्यासाठी वापरले जाते. समटाइम इनॅक्टिव्ह टोटल इनॅक्टिव्ह पॅथोजनच वापरला जातो. पॅथोजनला इनॅक्टिव्ह करून तोच पूर्ण जसाला तसा वापरला जातो. किंवा विकंड पॅथोजन वापरला जातो. विकंड म्हणजे त्याला वीक करून, त्याची जी ऍक्टिव्हनेस पॉवर आहे त्याला कमी करून विकंड पॅथोजन सुद्धा वापरला जातो. असं सुद्धा वापरला जातो. और समटाइम डेड पॅथोजन, कधी कधी डेड सुद्धा वापरला, मारून टाकलेला पॅथोजन सुद्धा वापरला जातो. समटाइम टॉक्झॉइड फ्रॉम द टॉक्झिन ऑफ पॅथोजन, त्या पॅथोजनच्या टॉक्झिन पासून टॉक्झाइड तयार करून तो वॅक्सिन तयार करण्यासाठी कंटेंट म्हणून वापरलं. असे वेगवेगळे फॉर्म त्या पॅथोजन मधले आपण घेऊ शकतो. कधी प्रोटीन घेऊ शकतो, कधी शुगर घेऊ शकतो, कधी त्या पॅथोजनला इनॅक्टिव्ह करून जशाला तसा तो घेता येतो वॅक्सिन तयार करण्यासाठी, लस तयार करण्यासाठी. कधी कधी तो विकंड फॉर्म ऑफ पॅथोजन सुद्धा घेता येतो, किंवा डेड केलेला पॅथोजन घेता येतो, किंवा त्या पॅथोजन मधला टॉक्झॉइड, TOXOID, टॉक्झॉइड फ्रॉम द टॉक्सिन ऑफ पॅथोजन. असे वेगवेगळे फॉर्म आपण वॅक्सिन तयार करण्यासाठी घेऊ शकतो. नाउ व्हॉट दिस वॅक्सिन डज? वॅक्सिन काय करतं? वॅक्सिन टीच आवर बॉडी हाऊ टू रिकॉग्नाइज पॅथोजन. वॅक्सिनेशन काय करतं? वॅक्सिनेशन आपल्या बॉडीला शिकवतं की बाबा तुम्ही एखाद्या येणाऱ्या पॅथोजनला कसं ओळखणार. रिकग्निशन करणे, ओळखणे, हाऊ टू फाईट अगेन्स्ट दॅट, त्याच्या विरुद्ध तुम्ही कसे लढणार, ह्याची माहिती देण्याचं काम कोण करत असतं? वॅक्सिनेशन करत असतं. आता वॅक्सिन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लेकरांनो, जो व्हायरस, जो बॅक्टेरिया, जो पॅथोजन आपल्या बॉडीवर अटॅक करणार आहे, त्या पॅथोजनचा, त्या व्हायरसचा, त्या बॅक्टेरियाचा इनॅक्टिव्ह फॉर्म आपल्या बॉडीत घेणे. आता तो इनॅक्टिव्ह फॉर्म आपल्या बॉडीत गेल्यानंतर आपल्या बॉडीला काय वाटायला लागतं? अरे गडे, समजा मी कोरोनाचं वॅक्सिन घेतलं, कोरोनाचं वॅक्सिन मी बॉडीमध्ये घेतलं, तर आपल्या बॉडीला काय फील, आपल्या इम्युन सेल्सला काय वाटायला लागतं? अरे गडे, खरंच कोरोना व्हायरस आत आला का काय? पण तो खरा आलेला नसतो. तो कसा आहे? इनॅक्टिव्ह फॉर्म आहे. मग तो इनॅक्टिव्ह फॉर्म आपल्या बॉडीत गेला, आपल्या बॉडीच्या इम्युन सेल्सला काय झालं? धोका झाला. धोका झाला इन द सेन्स त्यांना तो गैरसमज झाला की अरे गडे, खरंच कोरोना व्हायरस आला काय, कोरोना व्हायरस आला काय, की म्हणून त्यांनी काय झाल्या? अलर्ट झाल्या. सगळ्या इम्युन सिस्टीमना, इम्युन सेल्सना आपल्या अँटीबॉडीज सिक्रेट केल्या. अँटीबॉडीज सिक्रेट केल्या. ह्या विशिष्ट काळापर्यंत, वर्षापर्यंत, 2 वर्षापर्यंत ह्या अँटीबॉडीज अलर्ट राहणार की आपल्या बॉडीमध्ये काय शिरलेलं आहे? कोरोना व्हायरस. पण ज्या वेळेस हा वॅक्सिन काय केलं? आपल्या अँटीबॉडीजला फक्त जागृत केलं. मग आता ज्यावेळेस खरीच कोरोनाची एंट्री होईल, मग आता ह्या 1-2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षात खऱ्या कोरोनाची ज्यावेळेस एंट्री होईल, त्यावेळेस खरा कोरोना एंट्री केल्या केल्या त्याला ऑलरेडी आपल्या अँटीबॉडीज काय दिसतील? रेडी दिसतील. कारण त्या केव्हा रेडी झाल्यात?
ज्यावेळेस इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ पॅथोजन म्हणजेच त्या कोरोना व्हायरसचा इनॅक्टिव्ह फॉर्म म्हणजेच कोण व्हॅक्सिन ज्यावेळेस आपण घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्या अँटीबॉडीज सतत तयार राहिल्या जेणेकरून ज्यावेळेस खरी कोरोनाची एंट्री झाली त्यावेळेस आपल्या अँटीबॉडीज त्याला फाईट करण्यासाठी त्याच्यासोबत टू प्रोटेक्ट आवर बॉडी अगेन्स्ट दॅट कोरोना व्हायरस इज नाऊ रेडी. आपल्या अँटीबॉडीज आता रेडी आहेत त्याला फाईट करण्यासाठी. म्हणून व्हॅक्सिनचा फिनॉमिनॉन लक्षात घ्या. व्हॅक्सिन हे आपल्या अँटीबॉडीजला काय करतं, स्टिम्युलेट करतं. आपल्या इम्युन रिस्पॉन्सला स्टिम्युलेट करण्याचं काम, आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करत असतं, व्हॅक्सिन करत असतं. नाउ दिस व्हॅक्सिन अँड देअरफोर बिकॉज ऑफ द व्हॅक्सिन इन द पास्ट पिरियड मध्ये जर तुम्ही बघायचं झालं, वी हॅव इरॅडिकेटेड सो मेनी डिफरंट डिसीजेस इन द वर्ल्ड बिकॉज ऑफ दिस व्हॅक्सिनेशन अँड व्हॅक्सिनमुळे आपण आजपर्यंत खूप वेगवेगळ्या आजारावर आपण आज विजय मिळवू शकलेलो आहोत लेकरांनो. पोलिओ वॉज व्हेरी डेंजरस डिसीज, अतिशय महत्वाचा पोलिओमायलिटिस नावाच्या व्हायरसमुळे होणारा. वी हॅव इरॅडिकेटेड दॅट पोलिओचं आपण इरॅडिकेशन केलेलं आहे. मिसल्स आहे, गोवर विरुद्ध आपण लस काढलेली आहे. हुपिंग कफ आहे, हुपिंग कफ डांग्या खोकला, हे बघा डांग्या खोकला, अशी वेगवेगळी असंख्य उदाहरणं देता येतील. वेगवेगळ्या लसी काढलेल्या आहेत, BCG आहे, तुमचा घटसर्प आहे, वेगवेगळ्या बुस्टर आहेत, वेगवेगळ्या आपण लसी आज बाजारामध्ये वेगवेगळ्या आजाराविरुद्ध. नाउ ओनली द वर्ल्ड इज वेटिंग फॉर द कोविड लस. फक्त आता कोविड व्हॅक्सिनची आज वाट बघायला, तीही येणाऱ्या का आली आहे, काही येणार आहे, वेगवेगळ््या आपल्या सामान्य माणसापर्यंत येईलही. परंतु दीज व्हॅक्सिन्स increase the ability of body to fight against different type of pathogen. दुसरं तिसरं काही नसून व्हॅक्सिन केवळ आपल्या बॉडीला एक सवय लावतात, त्यांनी टीचिंग करतात आपल्या बॉडीला, व तुम्ही असं आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणून व्हॅक्सिन इज अ टीचर ऑफ आवर इम्युन सिस्टीम. आपल्या इम्युन सिस्टीमचा टीचर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सो दॅट इज द व्हॅक्सिन. नाउ दिस व्हॅक्सिन हाऊ इट इज प्रोड्यूस. मग आता हे व्हॅक्सिन नेमकं प्रोड्यूस कसं केलं जातं. नाउ दिस व्हॅक्सिन फर्स्ट द पॅथोजन इज टेकन. बघा, ज्या रोगाचं व्हॅक्सिन तयार करायचं त्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, पॅथोजन घ्यायचं आहे. दॅट पॅथोजन इज नाउ कन्व्हर्टेड इनटू इनॅक्टिव्ह पॅथोजन. पहिल्यांदा अगोदर त्याला कशात रूपांतर केलं जातं, इनॅक्टिव्ह पॅथोजन मध्ये रूपांतर केलं जातं. आफ्टर इनॅक्टिव्हेशन ऑर डिॲक्टिव्हेशन ऑफ दॅट पॅथोजन, दॅट टॉक्झिन इज प्रोड्युस्ड फ्रॉम दॅट पॅथोजन. त्या इनॅक्टिव्ह पॅथोजन मधलं टॉक्झिन प्रोड्यूस केलं जातं, त्याच्यापासून टॉक्झिन काढलं जातं, जो आपल्याला आजार तयार करतो ते टॉक्झिन. दॅट टॉक्झिन इज देन कन्व्हर्टेड इनटू टॉक्झाइड. नंतर त्याचं रूपांतर कशात केलं जातं, टॉक्झॉइड. टॉक्झॉइड इज ए फॉर्म ऑफ इनॅक्टिव्ह टॉक्झिन. टॉक्झिनच आहे, पण हा टॉक्झॉइड हा आपल्याला धोकादायक नसतो. टॉक्झिन इज ए डेंजरस. मग ह्या टॉक्झिनला कशात रूपांतर केलं जातं, टॉक्झॉइड. टॉक्झॉइड म्हणजे काय, इनॅक्टिव्ह टॉक्झिन. इनॅक्टिव्ह टॉक्झिन म्हणजे ज्याचं आपण पूर्ण नलिफाय केलेलं आहे, टॉक्झिनची पॉवर नलिफाय करून जे रूप तयार होतं, दॅट इज द टॉक्झॉइड. नाउ दिस टॉक्झॉइड टॉक्झिनचं रूपांतर आपण कशात केलं, टॉक्झॉइड मध्ये केलं. नाउ दिस टॉक्झॉइड इज ऍक्टिंग ऍज अँटीजन. बघा, तो सुद्धा कोण आहे, एक प्रकारचा अँटीजनच आहे, म्हणजे तो कोरोनाचा व्हायरस आहे. समजा आता कोरोनाचा पॅथोजन घेतला मी, त्याला मी इनॅक्टिव्ह केलं, त्याच्यातलं टॉक्झिन काढलं, त्या टॉक्झिनला नंतर टॉक्झॉइड मध्ये रूपांतर केलं. आता हा सुद्धा कोण आहे, टॉक्झॉइड आहे, म्हणजे कोरोना व्हायरसच आहे, पण कसा आहे, इनॅक्टिव्ह आहे. म्हणजेच तो कोण आहे, आता अँटीजन आहे. नाउ दिस अँटीजन कसा आहे, इट इज शुडो. पण तो कसा आहे, शुडो म्हणजे खोटा आहे. खोटा म्हणजे तो काही धोकादायक नाही, कोरोना व्हायरसच आहे, पण तो कसा आहे, इट इज शुडो. कारण त्याला आपण काय केले, इनॅक्टिव्ह केले. कसं रूपांतर केले त्याला, टॉक्झॉइड. नाउ दिस अँटीजन, देन 2 substances आर ऍडेड इनटू दॅट अँटीजन. त्या अँटीजन मध्ये, त्या शुडो कोरोना व्हायरस मध्ये काय केलं आपण, 2 पदार्थ ऍड करणार आहेत. एक आहे डायल्युएंट म्हणजे त्याला पातळ करण्यासाठी, त्याचं प्रोपोर्शन वाढवण्यासाठी. अँड सेकंड वन इज ऍडज्युएंट. काय ऍड करणार आहेत आपण, त्याच्यात 2 सबस्टन्सेस ऍड करणार आहेत, 2 केमिकल्स ऍड करणार आहेत. एक डायल्युएंट फॉर डायल्युटिंग दॅट सोल्युशन, फॉर डायल्युटिंग दॅट अँटीजन, अँड सेकंड वन ऍडज्युएंट. व्हॉट इट डज, इट इम्प्रूव्ज द इम्युन रिस्पॉन्स ऑफ आवर बॉडी अगेन्स्ट दॅट पॅथोजन. पॅथोजनच्या विरुद्ध आपला इम्युन रिस्पॉन्सला आणखीन खूप वाढवण्याचं काम कोण करतं, म्हणजे सतत जागृत ठेवण्याचं काम. जसं चहा पिलं की माणसाचा मेंदू जागृत होतो असं म्हणतात,
सिगरेट ओढले की जागृत होतो म्हणतात, तंबाखू खाल्ले की जागृत होतो म्हणतात. तसं हा ऍडज्युवंट म्हणजे आपल्या पॅथोजनच्या त्या एंट्री झाल्यानंतर आपल्या इम्युन रिस्पॉन्सला आणखीन जास्त जागृत करणारा कोण आहे? ऍडज्युवंट. सो इट इम्प्रूव्ज द इम्युन रिस्पॉन्स. व्हॉट इज ऍडज्युवंट? डेफिनेशन बोर्डामध्ये बऱ्याच वेळा पडलेले. डिफाईन ऍडज्युवंट. व्हॉट इज ऍडज्युवंट? ऍडज्युवंट इज द केमिकल विच इन्क्रीजेस, विच इम्प्रूव्ज द इम्युन रिस्पॉन्स. दॅट इज कॉल्ड ऍडज्युवंट. आणि मग हे दोन पदार्थ ह्या इनॅक्टिव्ह शुडो अँटीजन मध्ये, हा अँटीजन आहे म्हणजे बाहेरून अटॅक करणाराच आहे, म्हणजे व्हॅक्सिन आहे, पण कसं? इनॅक्टिव्ह फॉर्म मधलं. आता हे दोन पदार्थ ज्यावेळेस ऍड केले जातात, नाव इट ऍक्ट्स ॲज व्हॅक्सिन. ते काय बनतं? व्हॅक्सिन. देन इट इज पॅक्ड, मार्केटेड. मग त्याची पॅकिंग केली जाते, त्याला कंपनीचं नाव दिलं जातं आणि मार्केटमध्ये आणलं जातं. नाव व्हेन दिस व्हॅक्सिन इज इंजेक्टेड, ज्यावेळेस ह्या व्हॅक्सिनचं काय केलं जातं? इंजेक्टेड म्हणजे इंजेक्ट केलं जातं. व्हॅक्सिनेशन प्रोसिजर ज्यावेळेस सोसायटीमध्ये राबवली जाते. नाव दॅट व्हॅक्सिन आफ्टर इंजेक्शन, व्हॉट इट डज? इट improves or it alert the antibodies, it produces the antibodies. तो अँटीबॉडीजला अलर्ट करतो आणि त्या प्रोड्यूस व्हायला भाग पाडतो. नाव अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड. आपल्या बॉडीमध्ये लगेच काय प्रोड्यूस व्हायला लागतात? अँटीबॉडीज प्रोड्यूस व्हायला लागतात. नाव आफ्टर अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड, आवर बॉडी बिकम्स अलर्ट ऑल द टाइम. सतत आपली बॉडी काय बनते? अलर्ट बनते. अँड व्हेन रिअल कोरोना व्हायरस अटॅक्स और रिअल पॅथोजन, कुठल्याही रोगाचा रिअल पॅथोजन ज्यावेळेस मग आपल्या बॉडीवर अटॅक करतो, ऍट दॅट टाइम, म्हणजेच व्हेन रिअल अँटीजन अटॅक्स, रिअल अँटीजन अटॅक्स आवर बॉडी, इट फाईट अगेन्स्ट दॅट अँटीजन. त्या खऱ्या मग ज्यावेळेस खऱ्या कोरोनाची ज्यावेळेस आपल्या बॉडीवर एंट्री होईल, बॉडीमध्ये एंट्री होईल, त्यावेळेस हे अँटीबॉडीज ऑलरेडी काय आहेत? प्रोड्युस्ड आहेत. त्या लगेच आपल्या बॉडीला अलर्ट ठेवतात आणि व्हेन द रिअल कोरोना व्हायरस एंटर्स इन आवर बॉडी, देन आवर बॉडी फाईट अगेन्स्ट दॅट कोरोना व्हायरस ऑर एनी पॅथोजन. मी इथं कोरोनाचं घ्यायलो की दिस इज द सिच्युएशन ऑफ कोरोना. तर पॅथोजन त्याला इनॅक्टिव्ह केलं जातं. Then toxins are produced. Toxins are converted into inactive toxoid. Inactive toxinलाच toxoids म्हणतात. Then they are converted into antigens. Antigens then after addition of diluent and adjuvant, it is now acting as vaccine. ही व्हॅक्सिन मग त्याच्यात बॉटल्समध्ये, अँपुल्समध्ये त्याला भरलं जातं, पॅक केलं जातं, मार्केटिंग केली जाते, वेगवेगळ्या नावानं बाजारात आणलं जातं. आणि ते ज्यावेळेस इंजेक्ट केलं जातं, आपल्या अँटीबॉडीज काय होतात? स्टिम्युलेट होतात, प्रोड्यूस होतात आपल्या बॉडीमध्ये. कारण ते व्हॅक्सिन घेतलं, आपल्या बॉडीला काय वाटलं? कोरोना व्हायरस आला. पण तो कसा असतो? इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ दॅट पॅथोजन असतो, म्हणजेच व्हॅक्सिन. म्हणून मी म्हटले इनॅक्टिव्ह अँटीजन इज कॉल्ड व्हॅक्सिन. तो आपल्या बॉडीला अलर्ट करतो. अँड व्हेन एंट्री ऑफ रिअल अँटीजन टेक्स प्लेस, इट फाईट अगेन्स्ट दॅट अँटीजन अँड सेव्ह आवर बॉडी, प्रोटेक्ट आवर बॉडी from the further sickness, illness or different types of deformities, different types of complexities for our body. आपल्या बॉडीमध्ये नंतर येणाऱ्या जे की आज so many deaths are taking place because of the corona, only because of lack of vaccine. When vaccine will come into the सोसायटी, ज्यावेळेस हे पूर्ण सोसायटीमध्ये व्हॅक्सिन येईल, आवर अँटीबॉडीज विल गेट स्टिम्युलेटेड अँड दीज अँटीबॉडीज विल फाईट अगेन्स्ट दॅट कोविड or corona. So this is the general procedure to prepare the vaccine. एक साधा सोपा एक सेंट्रल डॉगमा तुम्हाला व्हॅक्सिन कसं तयार केलं जातं ते सांगितलं. अशी वेगवेगळे व्हॅक्सिन आज बाजारात कोणापासून बनवले जातात. व्हॅक्सिन म्हणजे काय? व्हॅक्सिन काय करतं? इट इज अ टीचर ऑफ इम्युन सिस्टीम. इट allows our body to recognize the real pathogen. So thank you guys. This is all about the vaccine. Thank you.